अमरसिंग चमकीला याचा भर दिवसा लोकांसमोर खून करण्यात आला होता. पण एवढं असून सुद्धा त्याच्या घरच्यांनी साधी पोलीस कंप्लेंट सुद्धा केली नव्हती. असं का? कोण होता हा अमरसिंग चमकीला? बघूया या व्हिडिओमध्ये. सध्या दिलजीतचा नेटफ्लिक्सवर एक मूवी आलेला आहे, त्याचं नाव आहे अमरसिंग चमकीला. दिलजीतने त्यात अमरसिंग चमकीलाचा रोल केलेला आहे. तो पंजाब मधला कधी काळचा एक मोठा सिंगर होता. त्याची भर दिवसा त्याच्या एका शो मध्ये हत्या करण्यात आली होती. असं म्हणतात की अमरसिंग चमकीला हा इतका फेमस होता की त्या काळचे जे पंजाबी ड्रायव्हर होते ते लोक दिवसभर त्यांच्या ट्रकमध्ये अमरसिंग चमकीलाचेच दिवसभर गाणे वाजवत असायचे. अशा या सिंगरची वयाच्या फक्त 27व्या वर्षी हत्या करण्यात आली होती. त्याची स्टोरी पहिल्यापासून सांगतो तुम्हाला. अमरसिंग चमकीलाचा जन्म झाला होता 21 जुलै 1960 साली. त्याचा जन्म एका दलित शीख परिवारात झाला होता. लुधियानाच्या जवळ त्याचं गाव होतं. अमरसिंग याचं नाव होतं धनीराम, पण नंतर म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आल्यावर त्यांनी त्याचं नाव अमरसिंग चमकीला ठेवलं होतं. आणि खरंच त्यांनी त्याचं नाव हे म्युझिक इंडस्ट्रीमध्ये खऱ्या अर्थाने चमकवलं होतं. सुरुवातीला लुधियाना इथे एका कपड्याच्या कारखान्यात तो काम करत असायचा आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. काम करता करता अमरसिंगला गाणी लिहायची सवय होती. तशी ती त्याची आवड पण होती, पण त्याला म्हणावं तशी संधी अजूनपर्यंत मिळाली नव्हती. त्यावेळी सुरिंदर छिंदा नावाचा एक सिंगर होता. त्याच्यापाशी एकदा अमरसिंगची ही जी काही लिहिलेली गाणी होती ती एकदा पोचली आणि ती गाणी जेव्हा त्याने ऐकली तेव्हा तो अमरसिंगवर पूर्णपणे हा जो छिंदा होता तो फिदा झाला होता. त्याने अमरसिंगला संधी द्यायचं ठरवलं. पुढे जाऊन अमरसिंग आणि सुरिंदर छिंदा यांनी पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीत बरीच गाणी लिहिली. पण त्यावेळी अमरसिंगला गाणी लिहिण्यासाठी जास्त काही पैसे मिळत नसायचे आणि एवढ्या कमी पैशात अमरसिंगचं काही भागत नव्हतं. कारण तोपर्यंत त्याचं घरच्यांनी लग्न सुद्धा लावून दिलं होतं आणि त्याला 2 मुली सुद्धा झाल्या होत्या. त्यामुळं त्याच्यावर आता घरची जबाबदारी सुद्धा होती. 1978 मध्ये अमरसिंगने सुरिंदर छिंदा यांची साथ सोडली आपल्या घरच्या जबाबदारीमुळे आणि स्वतः तो गाणे लिहायला आणि गायला लागला होता. हळूहळू आता तो लोकांच्या पसंतीत उतरायला लागला होता. नंतर तो वेगवेगळ्या ज्या फिमेल सिंगर असतात त्यांच्यासोबत तो गाणी गायला लागला होता, शोज करायला लागला होता. पण अमरजीत कौर ह्या नावाची गायिका त्याच्या आयुष्यात आली आणि दोघं मिळून रोज शो करायला लागले होते आणि ही जोडी लोकांना अक्षरशः वेड लावू लागली होती. ह्या दोघांची जोडी इतकी फेमस व्हायला लागली होती की वर्षातून 365 दिवस असतात तर ह्या दोघांनी मिळून एका वर्षात असं म्हणतात की 366 शो केले होते. म्हणजे प्रत्येक दिवशी हे कोणता ना कोणता शो करतच असायचे. असं करता करता त्यांची जोडी पंजाब बाहेर सुद्धा फेमस व्हायला लागली होती. त्यांचे शोज आता कॅनडा, अमेरिका, दुबई इथं सुद्धा व्हायला लागले होते. जिथं बाकीचे सिंगर एका शो साठी 500 रुपये घ्यायचे त्या काळी, तिथं अमरसिंग आणि अमरजीत कौर यांची जोडी एका शोचे 4000 रुपये घेत असायचे. जसजशी अमरसिंगची लोकप्रियता वाढत चालली होती आणि या त्याच्या लोकप्रियतेमुळे बाकीचे जे सिंगर होते ते अक्षरशः दबून चालले होते. काही सिंगर तर असे होते ज्यांनी अमरसिंगमुळं आपलं गाण्याचं करिअर सोडलं होतं आणि दुसऱ्या कामाधंद्याला लागले होते. कारण लोकांना फक्त अमरसिंग आणि अमरजीत कौर या जोडीलाच ऐकायचं होतं. पुढे जाऊन 1983 साली अमरसिंगने अमरजीत कौर हिच्यासोबत लग्न करून टाकलं. सगळं काही ठीक चाललं होतं, पण ह्यांच्या जोडीला कोणाची तरी नजर लागली असंच म्हणायला लागेल. कारण 8 मार्च 1988 जो दिवस होता, पंजाब मधल्या मेहसमपूर मध्ये अमरसिंगचा एक शो होणार होता. त्या ठिकाणी सगळे फॅन्स वगैरे जे होते ते अमरसिंगची वाट बघत बसले होते. दुपारी 2ची वेळ होती आणि अमरसिंग आणि अमरजीत कौर यांची जोडी त्या शोच्या ठिकाणी येऊन पोहोचली होती. सोबत तबला वादक आणि हार्मोनियम वादक जे होते ते सुद्धा होते. हे सगळे त्यांच्या जमलेल्या फॅन्सना हात दाखवत पुढे चालले होते. तेवढ्यातच गर्दीतून तिथं 3 लोक एका 2 व्हीलरवर बसून आले आणि काही काळाच्या आतच त्यांनी अमरसिंग आणि त्यांचे जे साथीदार होते यांच्यावर अंधाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. ह्या गोळीबारात अमरसिंग चमकीला याला 4 गोळ्या लागल्या आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला. अमरसिंगची बायको अमरजीत कौर हिला सुद्धा छातीत गोळी लागली. ज्यावेळी अमरजीत कौर हिला गोळी लागली होती तेव्हा ती प्रेग्नेंट होती. तिचा आणि तिच्या पोटातल्या बाळाचा त्यावेळी जागेवर मृत्यू झाला होता. सोबतच गिल सुरजीत आणि राजा नावाचा त्यांचा एक साथीदार होता, 2 जण, त्यांचा सुद्धा यात मृत्यू झाला. 5वा अजून एक जण होता, त्याला फक्त गोळी लागली होती पण तो या हल्ल्यात वाचला होता. लोकांना काही कळायच्या आतच हे सगळं घडलं होतं. ते जे 3 लोक होते ज्यांनी गोळ्या चालवल्या होत्या ते जागेवरून नंतर फरार झाले होते. या सगळ्या प्रकारामुळे त्यावेळी पूर्ण पंजाब हादरला होता. पूर्ण पंजाबमध्ये दुःख व्यक्त केलं जात होतं. त्यांच्या आवडत्या गायकाचा असा भर दिवसा खून करण्यात आला होता त्यामुळं. आणि सगळ्यात वाईट म्हणजे तो फक्त 27 वर्षाचा होता आणि त्याची बायको अमरजीत कौर तिच्यावर सुद्धा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, ती प्रेग्नेंट असताना. ह्या घटनेने पूर्ण पंजाब त्यावेळी हादरला होता. लोकांना विश्वासच बसत नव्हता की कोण कशाला अमरसिंगची हत्या करेल. आणि सगळ्यात शॉकिंग गोष्ट म्हणजे अमरसिंग
याच्या घरच्यांनी किंवा तिथं गर्दीमध्ये असलेल्या एकाने सुद्धा त्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR करण्याचं धाडस दाखवलं नव्हतं. ही त्यातल्या त्यात सगळ्यात मोठी वाईट गोष्ट होती. पोलिसांनी फॉर्मॅलिटी म्हणून गुन्ह्याची नोंद करून घेतली. पुढे जाऊन पूर्णपणे पोलिसांनी या केसकडे नंतर दुर्लक्षच करून टाकलं. त्यामुळे कधीच कळू शकलं नाही की हत्ये मागे कुणाचा हात आहे. असं म्हणतात की त्यावेळी पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया त्यावेळेस वाढल्या होत्या. त्यामुळे पंजाब पोलिसांचं लक्ष पूर्णपणे या दहशतवादी कारवायांवर होतं. त्यामुळं त्यावेळी पोलीस असल्या बारीक सारीक केसवर जास्त लक्ष देत नसायचे. त्यामुळे सुद्धा अमरसिंग चमकीलाच्या हत्येमागं कोण होतं हे कधी कळू शकलं नाही. पण 4 शक्यता होत्या की ज्यामुळे अमरसिंग चमकीला आणि त्याच्या सहकाऱ्यांचा खून करण्यात आला असावा असं बोललं जात होतं. त्यातली पहिली शक्यता होती अमरसिंगची लव्ह स्टोरी. कारण अमरसिंग आणि अमरजीत कौर यांनी लव्ह मॅरेज केलं होतं. त्यात अमरसिंग हा एक दलित होता आणि अमरजीत कौर ही वरच्या जातीची होती. त्यामुळे या लग्नामुळे अमरजीत कौर हिच्या घरची जी मंडळी होती ती काही जास्त खुश नव्हती. आपल्या पोरीनं एका दलित पोराबरोबर लग्न केलं होतं ही गोष्ट त्यांच्या घरच्यांना पचवणं जड झालं होतं. म्हणून त्यांनी हा खून केला असावा अशी चर्चा होती. पण पोलिसांना या अँगलने काही प्रूफ कधीच भेटला नाही. दुसरी शक्यता ही होती की अमरसिंग याच्या गाण्यात डबल मिनिंग शब्दांचा जास्त वापर होत असायचा. शिवाय पंजाब मधल्या त्यावेळच्या परिस्थितीवर म्हणजे ड्रग्ज, बंदुका, खलिस्तानी चळवळ या सगळ्या गोष्टींवर अमरसिंग चमकीला आपल्या गाण्यांमधून पंजाब मधल्या लोकांना ही सगळी परिस्थिती तो सांगत असायचा. तो खलिस्तानीच्या रडारवर आला असावा त्यामुळे त्याची हत्या केलेली असावी अशी शक्यता सुद्धा वर्तवली जात होती. पण त्यात सुद्धा काही सापडलं नाही. तिसरी शक्यता ही होती की अमरसिंग चमकीला हा इतका ओव्हर फेमस झाला होता की त्याच्यामुळं बाकीचे जे सिंगर होते, जे कलाकार होते त्यांना कामच भेटत नव्हते. असं म्हणतात की बाकीच्या कलाकारांना भीती वाटत होती की जर हा असाच गात राहिला, हा असाच फेमस होत राहिला तर पुढची 10-15 वर्ष तरी बाकीच्यांना फेमस व्हायचा किंवा काम मिळण्याचा काही चान्सच नव्हता. त्या भीतीपोटीच बाकीच्या गायकांपैकी एकाने कुणीतरी त्याची सुपारी देऊन त्याची हत्या केली गेली असावी अशी शक्यता होती. आणि चौथी शक्यता ही होती की अमरसिंग हा रोज कार्यक्रमांच्या सुपाऱ्या घेत चालला होता. त्यामुळं कधी कधी त्याला एखादा जो कार्यक्रम होता तो सोडावा लागत असायचा किंवा तिथे जायला त्याला उशीर होत असायचा. तर त्यातल्याच एखाद्या कार्यक्रम भरवणाऱ्या लोकांमधल्या कुणीतरी रागापायी अमरसिंगची हत्या केली गेली असावी अशी शक्यता वर्तवली होती. असो, नेटफ्लिक्सवर दिलजीत आणि परिणीती चोप्रा यांनी अमरसिंग चमकीलाची गोष्ट लोकांसमोर आणलेली आहे. त्यात आपल्याला जास्त माहिती मिळण्याची शक्यता आहे. आज 36 वर्षानंतरही त्याला न्याय मिळालेला नाहीये की कोणी त्याची हत्या केली होती आणि कशासाठी त्याला मारलं गेलं होतं. तुम्हाला काय वाटतं, त्याची हत्या कोणी केली असावी? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आपला चॅनल ग्रो व्हायला खूप मदत होणार आहे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमच्या जवळच्यांची प्लीज काळजी घ्या. थँक्यू सो मच, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. थँक्यू.